नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं ब्रेन ब्रश अप अकॅडमी म्हणजे BBA AE आणि JEE ह्या प्लॅटफॉर्मवरती स्वागत आहे। आजची अपडेट अशी आहे की तुम्ही भरपूर जण ह्यातले असाल की तुम्ही एक्सपिरियन्स असाल, MSCB मध्ये आधी काम करत असाल किंवा कुठल्या प्रायव्हेट ऑर्गनायझेशन किंवा PSUज मध्ये काम करत असाल आणि तुम्ही एक्सपिरियन्ससाठी एक्सपिरियन्स होल्डर म्हणून एक्झामचा फॉर्म भरला असेल DYE AEE ह्या दोन पोस्टसाठी, सिव्हिल किंवा इलेक्ट्रिकल। पण इलेक्ट्रिकलच्या बाजूने मी बोलतोय की आज आपल्याला एक्झामची डेट वाढून भेटलेली आहे। आज एक नोटिफिकेशन आलेलं आहे की एक्झामची डेट आहे, आपल्याला वाटत होतं की मला तर वाटत होतं की फेब्रुवारी एंड किंवा मार्चच्या फर्स्ट वीकमध्ये ही एक्झाम व्हायला पाहिजे, पण तशी न होता त्याची एक्झामची फॉर्म भरण्याची डेट वाढलेली आहे। कारण कॅन्डिडेट मला वाटतं की कमी आलेले दिसत आहेत किंवा त्यांना एखादं शेड्यूल एक्झामचं जे आहे ते भेटलेलं नाही, त्यामुळे एक्झाम आणखीन पुढे जाणार आहे। ॲप्रॉक्सिमेट किती जाणार आहे, काय जाणार आहे, कसा पेपर, हे तर मी ते तुम्हाला बोलणारच आहे। ऑलरेडी माझे व्हिडिओ यूट्यूबवर आहेत, तुम्ही जर सर्च केलं की DYEचं काय आहे तर माझं 2018ला जो पेपर झाला, 18-19ला DYEचा, त्यामध्ये जे क्वेश्चन पडले होते मी ते सगळे एक्सप्लेन केलेले आहेत। ते टेलिग्रामला मी ब्रेन ब्रश अप अकॅडमीला आणखीन एकदा व्हिडिओ टाकतो, म्हणजे तुम्हाला कळेल की कुठनं प्रश्न येत आहेत, आपण त्यावर पण चर्चा करणार आहेत। पण त्याच्या आधी काय नोटिफिकेशन आलेलं आहे ते बघूया। ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर डिस्ट्रीब्युशन, सिव्हिल डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर डिस्ट्रीब्युशन, ह्या दोन पोस्टसाठी तुम्ही जर झटत असाल किंवा अभ्यास करत असाल तर ही तुमच्यासाठी चांगली बातमी आहे की आपल्याला आणखीन जास्त वेळ भेटतोय। मग मास्तर मी कुठंतरी अभ्यास करतोय किंवा कुठला तरी कोर्स घेतलाय, कोणत्या तरी अकॅडमीला जॉईन केलेला आहे, मग मी आता इथनं पुढं काय करू? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। ज्यांनी आधी कोर्स कुठंतरी केलाय किंवा केला नाही किंवा करायचा आहे, ह्या सगळ्यांसाठी तुम्ही आता पण करू शकता। आता चालू केलं तर होईल का? काही ऑफिसर मला फोन करतायत, मास्तर आता चालू केलं तर होईल का? 100% होईल, फक्त तुमची करायची तयारी पाहिजे। मी तुम्हाला त्यासाठी काय करायचं ते पण सांगतो। बॉईज ऑफिसर्स, आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला मेन जो आहे, आता तारीख वाढून भेटलेली आहे, मेन फोकस कुठं कुठं करायचं आहे। जेव्हा आपण IBPS बघतो तेव्हा पॉवर सिस्टीम आतापर्यंत आपण खोलून ठेवला असेल किंवा सगळे बीट बघितले असतील। पॉवर सिस्टीमला फोकस करायचं आहे। 2 नंबर जे फोकस करायचं आहे ते बेसिकला करायचं आहे। बेसिक इलेक्ट्रिकलमध्ये AC सर्किट, ट्रान्झिएंट हे सगळं करायचं आहे। त्यानंतर बेसिक झालं, मशीन्स करून टाका। हे झालंय का नाही, कसं करायचं तुम्हाला कसं कळणार? मी तुम्हाला सांगतो की ह्याचे क्वेश्चन लावायला सुरुवात करा। क्वेश्चन कुठं लावायचे? युथ पब्लिकेशनचं AE आणि JEEचं बुक भेटतं किंवा PDF भरपूर जणांकडे असेल, त्यातले क्वेश्चन घ्या आणि ते लावत चला। भरपूर क्वेश्चन आहे, 2-3 हजार क्वेश्चन आहे, त्यामध्ये ESC कव्हर आहे, सगळ्या स्टेट गव्हर्नमेंटच्या एक्झाम कव्हर आहेत, सगळ्या सेंट्रलच्या कव्हर आहेत। मग त्यामध्ये काय होईल की क्वेश्चन कुठनं फ्रेम होतो ही तुम्हाला एक आयडिया येईल। आणि मेनली कशाला लावा? युथचे एवढे क्वेश्चन सोडवणं उचित आहे का? कोणत्या सब्जेक्टसाठी? पॉवर सिस्टीमसाठी 100% सोडवा, सगळं युथ सोडवा, मशीनसाठी सगळं सोडवा, बेसिकसाठी सगळं सोडवा। मी ह्या 3 सब्जेक्टला का धरतोय? कारण हे 3 सब्जेक्ट तुमचे 35 पर्यंत क्वेश्चनचं मार्जिन कव्हर अप करतायत। गॉट इट का? 35 क्वेश्चनचं मार्जिन कव्हर करतायत। त्यानंतर आपले दुसरे जे टॉपिक्स आहेत, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स असेल, कंट्रोल सिस्टम असेल। आता बघा इकडे लक्ष द्या, काही असे ऑफिसर्स असतील की मी सर 2013ला पास आउट आहे, 2015ला पास आउट आहे, माझ्या काहीच देण्यात नाही किंवा काय चाललंय मला लिंक लागत नाही। गॉट इट का? असे भरपूर जण असतील, त्यांच्यासाठी पण आपण एक प्लॅन आणलेला आहे। मी ऑलरेडी खाली जाऊन मराठीतनं शिकवलेला एक कोर्स मी ऑलरेडी रेकॉर्ड केलेला आहे, तो मी तुमच्यासाठी आणतोय। आणि तुम्ही कुठंही कोर्स केलेला असला 100% तो कोर्स करा। तुम्ही ऑफिसर आहे, तुम्ही कमवत असाल, मी पण कमवतो, मला माहिती आहे की मार्केटमध्ये कसे कोर्स आहेत। मी झालं 2017 पासून ह्या फील्डमध्ये काम करतोय। 8-10 वर्ष IBPSला टेक्निकलच्या बाबतीत मी गाळून पेलेलो आहे। मी पण कामाला आहे, मी पण जॉब करतोय। त्यामुळे मला माहिती की आताची परिस्थिती काय आहे। आपल्याला मोठ्या पोस्टवर जायचं तर आपल्याला घासावं लागेल, परीक्षेचा पॅटर्न बदलतोय। IBPS आधी सोपं विचारत होतं, आता थोडीशी लेवल वाढलेली आहे। आता जर मागचा ट्रेंड AEचा बघितला, AEचा झालेला, आता जर महाट्रान्सकोचा जर पेपर बघितला तर त्यामध्ये ट्रेंड बदलताना दिसतोय, पण वेटेज बदलताना दिसत नाही।
क्वेश्चनची लेवल वाढलेली दिसते पण वेटेज बदललेली दिसत नाही. हे जर 3 सब्जेक्ट तुम्ही कॅप्चर केले तर 30 किंवा 35 प्लस क्वेश्चन तुम्हाला दिसतील आणि बाकीचे 15 क्वेश्चन जे आहेत तुम्हाला वेगवेगळ्या ह्याच्यावरनं दिसतील. त्यामुळं ह्या 3 सब्जेक्टला फोकस करणं महत्त्वाचं आहे. आणि ह्या 3 सब्जेक्टला करायला किती दिवस लागणार आहेत? 1 महिना जास्तीत जास्त. मी तुम्हाला सांगतो की तुमची एक्झाम, मी आता सांगतो की तुमची एक्झाम 2 मंथच्या आधी तर येणार नाही. 2 मंथ कमीत कमी 2 ते 3 मंथ तुम्हाला टाइम भेटणार आहे. त्यामुळे ह्या संधीचं सोनं करा. आणि त्यासाठीच मी एक ऑफिसर रिव्हिजन बॅच आणलेली आहे. त्या बॅचमध्ये मी रिव्हिजन घेणार, तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर देणार, त्यानंतर एक रिव्हिजन मॉड्यूल घेणार प्रत्येक मशीनवर, प्रत्येक पॉवर सिस्टीमच्या बीटवर, आणि त्यावरनं आपण क्वेश्चन लावणार. मी क्वेश्चन घेणार काही इम्पॉर्टंट पडलेले किंवा एक्सपेक्टेड क्वेश्चन, त्याप्रमाणे हे मॉडेल चालणार. सगळी बॅच भेटणार, त्या प्लस ती रेकॉर्डेड फुल बॅच पण भेटणार तुम्हाला जर इन डिटेलमध्ये करायचं. आणि रिव्हिजन पण मी लाईव्ह सेशनमध्ये घेणार, जे की त्याची फीस मी तुम्हाला टेलिग्रामवर टाकलेलंच आहे त्याचं बॅनर. 1999 मध्ये ती बॅच तुम्हाला भेटतीये. कुठं जायचं तर BBA अकॅडमी म्हणून ॲप, BBA अकॅडमी म्हणून प्ले स्टोअरवर किंवा वेबसाईटवर तुम्हाला कुठंही भेटेल. तुम्ही लॅपटॉपमध्ये कुठंही बघू शकता. हे ॲप आहे, तुम्ही डाउनलोड करून त्यावर जाऊन तिथं सगळं काही डाटा आहे ते करू शकता. आपण 15 फेबपासनं त्याची रिव्हिजन सुरू करू, कारण माझं ऑलरेडी मेडाची जी बॅच आहे ती चालू आहे. काही जणांनी घेतली पण असेल, त्यांना माहिती आहे की कशा पद्धतीने रिव्हिजन केली चालू आहे. सेम त्याच पद्धतीने टॉपिक झाला, त्यावर क्वेश्चन, त्यावरचे एक्सपेक्टेड क्वेश्चन, ते सगळं लावूनच आपण बॅच कंप्लीट करणार आहेत. होप सो तुम्ही कुठेही बॅच करत असाल, अभ्यास करा. आणि ब्रेन ब्रशअप अकॅडमीला अपडेटसाठी नक्की जॉईन करा. मी तिथं फुल लेंथ टेस्ट पण टाकणार आहे. जेव्हा तुमचा पेपर येईल टेस्ट सिरीज पण कंडक्ट करणार आहेत. होप सो अंडरस्टँड झालेली असेल ही न्यूज. नक्कीच आपण भेटू त्या साईडला. थँक्यू सो मच.